नमस्कार. टुडे समाचारमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यात एक नंबर चॅनल आहे. या चॅनल जवळ 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकाऱ्यासमोर पोहोचलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर इथं उपोषण सुरू आहे. नेमके कशाचं उपोषण आहे काय नाही ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. आणि आत्ताची तब्बल वेळ रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि हे दुपारी 3 वाजता उपोषणाला बसलेले आहेत. आणि विशेष म्हणजे लेडीज आहेत. हे नेमकं कशासाठी उपोषणाला बसले काय नाही त्यांच्या मागण्या काय आहेत आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही पाहिलं तर इकडे पुढे दाखवा कॅमेरा. हे ते उपोषण करतायत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत की नेमकं हे कशासाठी बसलेले आहेत काय नाही. आपण थेट त्यांच्या मागण्या काय ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. काय नाव तुमचं, क्या नाम तुम्हारा? आसिया पटेल. कहीं के लिए बैठे आप यहाँ? उपोषण के लिए। तो क्या मांगनी है? ये जो अपने यही सोनम वांगचुक, उनको आज जो बेरहमी से उठाए, उन्होंने जो उपोषण से बैठे थे 18 दिन से, तो आज उनको जो इससे उठाए लाए बेरहमी से, जैसा आप वो बोल रहे कि बाबा हॉस्पिटल के लिए उठाए, रीजन बता रहे हो, और वो क्या सही है क्या गलत है उनको कुछ मालूम। उन्होंने 18 दिन से बैठे थे तो उनको उठा के लेके गए, बोल के मैं बैठी आज से मैं भी उपोषण कर रही, मैं भी बिना खाए का बैठूंगी, मेरा भी बेमुद्दत है उपोषण। मतलब तुम्हारा आमरण उपोषण है बिगर खाते पीते? बिगर खाते पीते। अच्छा, ये कितने बजे बैठे आप यहाँ? 3 बजे बैठी हूँ। अच्छा, आपने निवेदन किसको दिया? एसपी ऑफिस में दी हूँ, कलेक्टर ऑफिस में दी हूँ, फिर आनंद नगर पुलिस स्टेशन है वहाँ पे भी दी हूँ। अच्छा, यहाँ आप कितने जन बैठे हैं यहाँ पे? मैं तो फिलहाल अकेली बैठी थी, ये बाजी आए फिर मेरे सपोर्ट के लिए, और ये मेरे तीनों बच्चे हैं तो सिर्फ आए हैं अभी, उनको भी मैं बिठाने नहीं वाली थी पर बैठे हो, बोल रहे मम्मी अकेले कैसा बैठेंगे, जब तक तुम्हारे साथ में कोई आती नहीं तब तक हम बैठते। अच्छा, तो उनको किसके लिए, कोई चीज के लिए उठाया था? उनको किसके लिए उठाया वहाँ से उपोषण जब चल? नीट के एग्जाम जो अभी लीक हुए, नीट का पेपर लीक हुआ तो उसके लिए वो उनके खुद के बच्चे नहीं रह के वो हमारे बच्चों के लिए वहाँ पे बैठे थे, और अभी उनको इतना इससे लेके गए तो वो मेरे को मतलब मैं डेली देख रही थी उनका न्यूज, पर आज मेरे को नहीं बैठे गया तो मैं भी आई, फिर जैसा उनका जो मकसद था मेरा भी वही मकसद है। अच्छा, मतलब उनका जो मकसद था आपका वही मकसद है? वही मकसद है। अच्छा, बघा तुम्ही जर पाहिलं तर मी इथं धाराशिव शहरामध्ये इथं जिल्हाधिकाऱ्यासमोर इथं पोहोचलेलो आहे आणि इथंच ते उपोषण करते आहेत आणि त्यांची ती मुलगी आहे ते इथं उपोषणाला बसलेली आहे. तर आपण हे त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. मराठी जमताय ना? काय नाव तुमचं? जिया पटेल. अच्छा, तर इथं कशासाठी बसलाय तुम्ही उपोषणाला? इथं नीटचं जे पेपर लीक आहे, नीट सीईटीचे पेपर जे लीक होत आहेत त्यांच्यासाठी इथं उपोषणाला बसलेले आहेत आम्ही. अच्छा, कधी बसलाय? आज सकाळी 3 वाजेपासून, दुपारी 3 वाजेपासून. काय मागणी आहे तुम्ही? आमची मागणी आहे जी सोनम वांगचुक आहेत, जे दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये बसलेत त्यांची माग पूर्ण करा, आणि जे शिक्षा अधिकारी आहेत त्यांना राजीनामा द्यायचा, हेच आमचं मत आहे. म्हणजे जे शिक्षण जे आहे ते नेटचा जे पेपर लीक झाला त्याबद्दल तिथे त्यांची लढाई सुरू होती. त्याच लढाईमध्ये जे आहे ते आज त्यांना दवाखान्याच्या कारणास्तव त्यांना उठवण्यात आलं. त्यानंतर ते तुम्हाला ते म्हणजे ते तुम्ही बघितलं आणि बघितल्यानंतर त्यांना का उठवलं म्हणून ह्याच्यासाठी उपोषणाला बसले अजून दुसरी काय मागणी? नाही, तेच मागणी आहे, आणि शिक्षण अधिकारी पण शिक्षित असावं असं माझे मत आहे. अच्छा, शिकलेला असावं. शिकलेला असावा. अच्छा, म्हणजे आताचे जे शिक्षण सगळे तर शिकलेलेच असतात ना? पण शिक्षण अधिकारी कुठं शिकलेले नाही. अच्छा, आपले इथले सगळे नेता म्हणजे अशिक्षित आहेत. तिथं तलाठीसाठी म्हणजे कोणती पण गव्हर्नमेंट जॉबसाठी जसं शिक्षण घेणं आवश्यक आहे तसं नेता लोकांना पण शिक्षण घेणं आवश्यक असावं असं माझं मत आहे. अच्छा, म्हणजे त्यांना पण शिक्षणाची अट पाहिजे? हा, त्यांना पण शिक्षणाची अट पाहिजे, त्यांनी पण हे सगळे पेपर ते द्यावं हे माझं मत आहे. अच्छा, बघा एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर मी इथं धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो होतो आणि इथंच हे उपोषण करते आहेत. इथं उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या अशा होत्या की जो तिथे दिल्लीमध्ये जो उपोषण चालू आहे त्या उपोषणा कारणास्तव त्यांना उठवण्यात आलं दवाखान्याच्या कारणास्तव, म्हणून त्यांनी बघितलं आणि ते बघितल्यानंतर त्यांना का उठवलं त्याच कारणास्तव इथं धाराशिवमध्ये जिल्हाधिकाऱ्यासमोर इथं उपोषणाला बसलेले आहेत. मी त्यांची तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. काय वेगळी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.